विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी आधी निकाल ठरवला, मग तर्क लावले. कपिल सिब्बलांचा घणाघात. नार्वेकरांनी अधिकार कक्षेचे उल्लंघन केल्याचाही आरोप. शिवसेनेच्या सुनावणीत सिब्बलांचा युक्तिवाद उद्या संपणार. कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार. सरकारच्या जीआरमुळे विरोधी पक्षांकडून टोलेबाजी. सगळे अधिकार फडणवीसांना खिशात ठेवायचे. काँग्रेसचा हल्लाबोल. चाकणनंतर आयटी हब हिंजवडीत जाऊन आदित्य ठाकरेंनी केली पायाभूत सुविधांची पाहणी. तर राज्यातल्या महत्त्वाच्या एमआयडीसीमध्ये टप्प्याटप्प्याने इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू करण्याची सरकारची तयारी. $86,000 कोटींच्या थकीत बिलांसाठी सरकारी कंत्राटदारांचं मुंबईमध्ये आंदोलन. टप्प्याटप्प्यानं पैसे देणार, सरकारचं स्पष्टीकरण. पैसे नसतील तर शक्तीपीठ महामार्गाचा अट्टहास का? सुप्रिया सुळेंचा सवाल. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मुंबईला धडक देण्याच्या तयारीत. 29 तारखेपासून आझाद मैदानावरती आमरण उपोषणासाठी मागितली पोलिसांकडे परवानगी. सर्व अटी शर्तींचं पालन करण्याची दाखवली तयारी. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड. मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन. जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती. 6 आरोपी शरद कळसकर याआधीच जामिनावर बाहेर.